नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय खीर। अगदी मस्त मलाईदार अशी खीर बघतोय। थोडीशी वेगळी पद्धत आहे, करून नक्की बघाल। तर चला पहिले आपण खिरीचं साहित्य बघूया। तर खीर बनवण्यासाठी मी 1 लिटर दूध घेतलंय। 1 लिटर दुधाला 1 मूठभर तांदूळ अगदी पुरेसे होतात। हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। आणि तुम्ही जर वाटीने बघाल तर एक साधारण पाऊण वाटी आपले तांदूळ येतात। तर तेवढे तांदूळ घ्यायचे। मी बासमती तांदूळ घेतलेले आहे। तुम्ही त्या जागी कुठलाही वासाचा तांदूळ म्हणजे जसं आंबेमोहर, चिनोर, इंद्रायणी मस्त लागतो। नसेल तर आपल्या घरात जे अवेलेबल असेल ते कुठलेही तांदूळ घेऊ शकता। तांदूळ मी धुवून ठेवलेले आणि 15 ते 20 मिनिटं भिजवलेले, म्हणजे पाणी काढून भिजवले गेलेले आहे। आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे। 1 लिटर दुधाला 1 वाटी साखर पुरेशी होते। तुम्हाला कमी किंवा जास्त लागलीस तुम्ही थोडं ॲड किंवा थोडीशी कमी करू शकता। त्याच्यानंतर मी ड्रायफ्रूट्समध्ये काजू आणि बदाम घेतले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता, फक्त किशमिश घेऊ नका। आणि थोडेशा वेलची घेतलेल्या आहेत। आता 1 लिटरभर दूध घेतलेले आपण। तर आता आपण हे दूध पहिले गरम करायला ठेवूया। फुल फॅट मिल्क घेतलेले आहे, म्हणजे त्याची साय काढलेली नाही आहे। आणि एका कढईमध्ये मी पाणी घेतलेलं आहे थोडंसं, आणि पाणी सगळ्या बाजूने लावून घ्यायचं आहे। पाणी याच्यासाठी लावायचं आहे की मग दूध ना कढईला चिटकत नाही। आणि आता हे आपण दूध याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। कच्चं दूध घेतलेलं आहे। आता दूध छान आपण पैकी गरम करून घेऊया मध्यम आचेवर। तोपर्यंत आपण खिरीची बाकी तयारी करू घेऊया। तर एका पॅनमध्ये मी 1 चमचाभर तूप घेतलं, अगदी कमी तूप घ्यायचं आहे। आणि त्यामध्ये आपले हे तांदूळ जे आहे ना, हे भाजून घ्यायचे आहेत। तर तांदूळ भाजल्यामुळे काय होतं, एक खमंग चव येते आणि ते ना थोडेसे हलके होतात। तर मी तांदूळ भाजून घेते। फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे, तांदूळाचा रंग बदलायला नको। आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझा चॅनल आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा करा। तर तांदूळ माझे भाजून झालेले। तांदूळ भाजल्यावर थोडंसं काय होतं, त्याच्या रंगामध्ये वेगळा होतो थोडासा रंग आणि हलके होतात। आता हे तांदूळ थोडेसे पटकन आपले काय होतील, थंड होतील। तांदूळ आपण थंड करून घ्यायचे आणि मिक्सरमधून काढायचे। मिक्सरमधून काढताना अगदी बारीक पूड नाही करायची आपली, त्याला असे रवाळ केले पाहिजे। म्हणजे जाडसर रवा असतो ना तसे, किंवा एका तांदूळाचे 5-6 भाग होतील ना, एवढंच बघायचं। अगदी पीठ नको फक्त। आणि आता आपण काय केलं, हा तांदूळाचा जो रवा काढलेला आहे हा आपलं दूध गरम झालेलंच आहे, त्याच्यामध्ये तो टाकून द्यायचा आहे। दूध गरम करताना लक्षात ठेवायचं आहे की त्याच्यावर साय जमू द्यायची नाही, म्हणजे ती साय जी येईल ना ती दुधात मिक्स करत राहायचं। त्यामुळे काय होतं, खिरीचं टेक्स्चर अगदी मस्त येतं। आपल्याला सारखं हलवायची सुद्धा गरज नाही, मध्ये मध्ये हलवत राहायचं याला, म्हणजे ते तळाला चिटकायला नको। तर आपण छानपैकी मस्त याला काय करायचं आहे, तांदूळ शिजेपर्यंत याला शिजून घ्यायचं आहे। चेक करायचं आहे, बघा माझा तांदूळ छान शिजला गेलेला आहे, मऊ मऊ झालेला आहे। आणि दूधसुद्धा आपलं बरंच आटलेलं आहे। आणि तुम्ही बघताय याचा रंगसुद्धा अगदी मस्त आलेला आहे। जेव्हा तांदूळ शिजतील तेव्हा आपल्याला साखर घालायची आहे। पण तुम्हाला खूप घट्ट जर आवडत असेल तर अजून थोडा वेळ तुम्ही शिजू देऊ शकता। तर माझी व्यवस्थित तांदूळ शिजलेले आहे, दूध पण छान घट्ट झालेलं आहे। तुम्ही बघताय जेवढं दूध होतं त्याच्या अगदी बऱ्यापैकी दूध आटलेलं आहे आपलं। तर आपण आता यामध्ये साखर घालून घेऊया। तर 1 वाटी मी साखर घेतलेली आहे। आपण ती साखर याच्यामध्ये घालून घेऊया। साखर घातल्यावर थोडंसं साखरेचं पाणी सुटतं, त्यामुळे आपली जी पुन्हा खीर जी आहे ना ती पुन्हा पातळ दिसायला लागते, कारण साखरेला पाणी सुटतं। त्यानंतर काय करायची, गॅसची पॉवर कमी ठेवायची आहे आणि मस्त 5 ते 7 मिनिट आपली खीर पुन्हा उकळू द्यायची आहे। या ठिकाणी तुम्ही ड्रायफ्रूट्स पण त्यामध्ये घालून घ्यायचे आहे। आणि आता खीर उकळू द्यायची आपली खीर। आता तुम्ही घट्टसर मस्त दिसते, दाटसर रंग, आपण काहीही टाकलेला नाही तरी रंग अगदी मस्त आलेला आहे। त्याची कन्सिस्टन्सी चेक करायची आपण मध्ये मध्ये। आणि एक लक्षात ठेवायचं, जेव्हा आपली खीर थंड होईल, म्हणजे अगदी वाफ जरी गेली तरी याच्यापेक्षा ती अजून घट्ट होणार आहे। कारण तांदूळ कसा असतो, तांदूळ पिष्टमय पदार्थ आहे, त्यामुळे तो स्टार्ची असतो। त्यामुळे नंतर खीर काय होणार आहे, आपली घट्टच होणार आहे। त्यामुळे त्याची कन्सिस्टन्सी बघत ठेवायची। 5-7 मिनिटांनी तुम्ही गॅस बंद करा। अगदी मस्त खीर तयार आहे। तुम्ही बघता अजून माझी खीर पूर्ण गार झाली नाही तरीसुद्धा तिची कन्सिस्टन्सी बघू शकता केवढी सुंदर झालेली आहे। रंग पण अप्रतिम आला आहे, चवही अगदी छान होते। तर घरी नक्की करू बघा तांदूळाची खीर। थँक्यू।